लोकांना फक्त दिसतं की एका खालच्या थरावरून अर्थात बायल्यापासून शिवलक्ष्मी आईसाहेबपर्यंतचा एक टप्पा, परंतु तो टप्पा करत असताना किती वेळा दगडं खाल्ली, किती वेळा ठेचा खाल्ल्या, किती वेळा काटे टोचले, किती वेळा त्रास सहन केला, हे ज्याला त्रास होतो ना त्यालाच समजतं. असं म्हणतात ना, ज्याची जळती त्यालाच कळतं. माझ्यासोबतही असंच झालं, तरीही मी ते सहन करत राहिले. पण प्रेक्षकांचं प्रेम होतं, माझ्या लेकरांचा माझ्यावर खूप सारा विश्वास होता आणि तो विश्वास मी सार्थ करत राहिले. आणि माझ्या गुरूंनी, माझ्या आईंनी मला उभं राहण्यासाठी मदत केली. पण माझ्या हातात हात जो होता तो हात सगळेजण पाहत आहेत. मी एक असं पाऊल उचललं की त्या पावलानंतर मी सगळ्या सोशल मीडियावर, सगळ्या जगामध्ये एक वेगळाच पायंडा रचला. असं म्हणतात की पुरुषाची स्त्री होणं आणि स्त्री होऊन संसार करणं हे एका किन्नराच्या आयुष्यात नसतं, पण मला तेच करून दाखवायचं होतं. लोकांनी 6 महिनेसुद्धा टिकणार नाही अशा शब्दात अवहेलना केली